शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारनं जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केलाय। या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची आणि नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे। याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शनं करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचं निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। विधिमंडळात चर्चा टाळून फक्त बहुमताच्या बळावर सरकारनं हा कायदा मंजूर केलाय। या कायद्यानुसार सरकारला कोणतेही सामाजिक आंदोलन देशविरोधी ठरवून कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार मिळतात। सामाजिक आंदोलनाचा गळा घोटण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करणार असल्याची शक्यता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा, सामाजिक आंदोलनांचा गळा घोटणारा हा कायदा असून सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, इंदुराव गळवे, निशिकांत कोळी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न, भ्रष्टाचाराचा प्रश्न, या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न, या देशामध्ये औद्योगिकरणाचा प्रश्न, या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न, या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज, इतर पक्षाची संघटना, इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे जनसुरक्षा कायदा हा मोदी सरकारने आणलाय। या जनसुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात, सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये डांबलं जाईल। आम्ही ह्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो, असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती गळचेपी करायचा प्रयत्न केला, काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली, आता सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालवल्याशिवाय राहणार नाही। आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात आवाज उठवतायत, संसदेत आवाज उठवतायत आणि म्हणून राहुल गांधींना साथ देण्यासाठी हा जनसुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे। आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं, परंतु पोलिसांनी सांगितलं की इकडे आंदोलन घ्या, पुढचं आंदोलन आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असेल। बाबासाहेबांनी केलेलं संविधान, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान, काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही, या देशातील जनता देणार नाही आणि लोकशाही ही कधीही संपणार नाही। लोकशाही ही तुमच्या हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहील आणि मोदी अमित शहा सरकार घालवल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही। अनधिकृत इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येत आहे। त्याचबरोबर आता पालिकेनं नागरिकांना अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेऊ नका असं आवाहन करत त्यामागचं कारण सांगितले। ठाणे महापालिकेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणं हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये गुन्हा आहे। अशा प्रकारच्या बांधकामांचं छायाचित्र आणि पंचनामे करण्याचे आदेश ठाणे महापालिकेकडून देण्यात आले असून या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून ती निष्कासित करण्यासाठी कायदेशीर नोटिसा बजावण्याबाबत आदेश देण्यात आले। तसंच काही व्यक्ती, संस्था आणि विकासक हे अनधिकृत बांधकाम करून त्यातील सदनिकांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात। असे व्यवहार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत। अशा प्रकारची बांधकामं करणं, अनधिकृत बांधकामांचा व्यवहार करणं, अनधिकृत बांधकामांमध्ये सदनिका खरेदी करून वास्तव्य करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। अशा अनधिकृत बांधकामांबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करून ती निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते। विकासकाकडून इमारत अधिकृत असल्याबाबतची खोटी बनावट कागदपत्र तयार करून या इमारतींमधील सदनिका आणि गाळे नागरिकांना विकले जातात। अशा इमारतींमध्ये सदनिका, गाळे खरेदी केल्यास नागरिकांची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी सदनिका, गाळी खरेदी करण्यापूर्वी इमारतीचं बांधकाम अधिकृत आहे किंवा कसं याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाशी संपर्क साधून सविस्तर चौकशी करून बांधकामाच्या अधिकृततेबाबत खातरजमा करावी असं पालिकेनं स्पष्ट केले।
ठाणे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पालिकेकडून कोणत्याही क्षणी कारवाई करून तोडण्यात येऊ शकतं. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून बांधकाम तोडल्यास त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत बांधकाम इमारतींमध्ये घरं आणि गाळे खरेदी करू नये असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले. ठाणे सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत डोळ्यांशी संबंधित समस्यांसाठी विशेषतः मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. मोतीबिंदूमुळे अनेक रुग्णांची दृष्टी कमी होते. लक्षणं दिसतात त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात सुदैवाने ही मोहीम गरजूंसाठी मोठा दिलासा ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपासणी मोहीम दररोज सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत रुग्णालयाच्या नेत्र विभागात सुरू आहे. तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतःचे ओळखपत्र आणि पूर्वीचे वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत अशी माहिती नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी दिली आहे. या मोहिमेमुळे विशेषतः गरीब, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांना मोफत उपचारांची संधी मिळते. मोतीबिंदू सारख्या दृष्टिहरण करणाऱ्या आजारावर वेळेत उपचार झाल्यास अनेकांचं आयुष्य उजळू शकतं. शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही मोहीम राज्यभर राबवली जात आहे. सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि नेत्रतज्ञांचं एक पथक नियमितपणे तपासण्या करत असून रुग्णांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. काही रुग्णांची मोफत शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पडली असल्याचं डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी सांगितलं. मोस्टली 40 वर्षाच्या वरचे पेशंट असतात किंवा 50 वर्षाच्या वरचे पेशंट असतात. त्याचं ते सर्जरी करून घेणं आणि त्यांना एक नवीन दृष्टी देणं आणि बऱ्याच अंशी जर कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं नाही मोतीबिंदूचं तर नंतर डोळे जाण्याची भीती असते, आंधळेपणा याची भीती असते. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. त्याच्यात जनजागृती, लोकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. मी आत्तापर्यंत जे आम्ही काम करतो त्यात नक्कीच खूप चांगला रिस्पॉन्स आहे. परंतु अजूनही आपल्याला 3 आठवडे बाकी आहेत आणि आपल्याला मॅक्झिमम लोकांनी याच्यामध्ये त्याचा भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. ऑपरेशन ज्यांना मोतीबिंदू आहे, ज्यांना थोडीशी क्षीणदृष्टी थोडीफार झाली असेल याने चेक करून घ्यावं. आमचे डॉक्टर्स आणि बाकी जो कोणी स्टाफ आहे तो अवेलेबल आहे. आणि कृपया एक विनंती करतो की जवळपासच्या PSC असेल, सब सेंटर असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय असतील, कुठेही त्या महानगरपालिका रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा. आणि ही मोहीम सगळीकडे चालू आहे. त्याच्यामुळे आणि काही ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये पण सगळ्या गोष्टी आपण करतो आहे ऑपरेशन्स वगैरे. तर कृपया सगळ्या नागरिकांना एक मी आवाहन करेल की यांनी जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये ऑपरेशन करून घ्यावं आणि या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. आणि याच्यात आपलंही भलं आहे, आपली दृष्टी वाचते आणि आपल्याला एक नवीन जग, नवीन दृष्टी मिळते. तर मी सगळ्यांना सांगेल, जे बाकी कोणी समाजसेवक असतील, पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असतील त्यांनाही मी जिल्ह्यातल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि पत्रकार बंधू असतील त्यांना मी आवाहन करतो. मेनली पत्रकार बंधूंचा खूप मोठा रोल असेल याच्यावरती. त्या सगळ्यांना आवाहन करतो की ही जनजागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी आणि जास्तीत जास्त लोकांनी यांचा फायदा करून घ्यावा हे आवाहन करतो मी. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे महापालिकेतर्फे घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत देखावा, आरास, स्वच्छता आणि मूर्तिकार असे 3 विभाग असणार असून आरास गटातील विजेत्या स्पर्धकांना 25,000 रुपयांचं पहिलं, 20,000 रुपयांचं दुसरं तर 15,000 रुपयांचं तिसरं आणि 10,000 रुपयांचं उत्तेजनार्थ अशी रोख पारितोषिकं, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. तसंच मूर्तिकार आणि स्वच्छता या गटातील विजेत्यांना प्रत्येक गटासाठी 10,000 रुपयांचं पहिलं, 7,000 रुपयांचं दुसरं
तर 5,000 रुपयांचं तिसरं रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना महापालिकेनं निर्धारित केलेल्या अटी आणि शर्ती लागू राहतील. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना तसंच गणेशोत्सव मंडळांना अर्जाचा नमुना, माहिती जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पाचपाकडी येथे 1 ऑगस्ट पासून सकाळी 11 ते दुपारी 1:30 आणि 2:30 ते 5 या वेळेत मिळू शकणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख गुरुवार 14 ऑगस्ट अशी असून या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले. काल ठाण्याचे माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी एक मुलाखतीदरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय, कोणावर उपकार केले का असे उद्गार काढले होते. याचाच निषेध व्यक्त करत आज युवासेनेच्या वतीनं राजन विचारे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणून त्यांना ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावा अशी मागणी करत मेंटल हॉस्पिटल येथे आंदोलन करण्यात आलं. राजन विचारे यांनी असे उद्गार करून सैन्यांचा अपमान केला असल्याचं त्यांनी ताबडतोब सैन्य दलाची माफी मागावी आणि सैन्यांबरोबर देशाच्या नागरिकांच्या भावना देखील त्यांनी दुखावल्यात, त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं निवेदन युवासेनेचे नितीन लांडगे यांनी दिलं आहे. उद्धव शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात ठेवावं लागणार असून आता ठाण्याच्या मनोरुग्णालयाचं नाव बदली करून उबाटा मनोरुग्णालय असं करावं लागेल असं यावेळी युवासेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आमचा एकच मुद्दा आहे, ज्या सैन्याने, भारतीय सैन्याने आपली जीवाची पर्वा न करता काश्मीरमध्ये जो भ्याड अतिरेकी हल्ला झाला होता त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवले. कुठेतरी भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचा अभिमान बाळगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होतं. परंतु त्या विषयामध्ये पण राजन विचारेंनी हे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघितलात की परवाच त्यांनी एक बाईट दिली की भारतीय सैन्यांनी कंठस्थान अतिरेक्यांना मारून आमच्यावर मेहरबानी केली का. हा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज युवासेनेच्या माध्यमातून इकडे आलेलो आहोत. प्रमुख मुद्दा हाच आहे, लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे, विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे. कुठेतरी ह्या दोन पराभवांमुळे त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि कुणावर टीका करायची, कुणावर टीका करायची नाही ह्याचं तारतळमळ कुठेतरी त्यांना आता गवसत नाहीये. म्हणून त्यांनी भारतीय सैन्यांवर, जे की आपल्या प्राणाची बाजी लावून आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत, आणि त्यांना जर तुम्ही आमच्यावर मेहरबानी केली का जर असे वक्तव्य काढत असेल तर काल आम्हाला सांगायचं की होय, आपल्या भारतीय सैन्यांनी मेहरबानीच केलेली आहे आपल्याला. आज ते देशावर, देशाच्या सीमेवर छाती टोकून उभे आहेत, त्याच्यामुळे आज आपण शांतपणे झोपू शकतो. परंतु असा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारेंना ठाणेकर जनतेने जे लोकसभेमध्ये घरी बसवलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा घरी बसवलेला आहे, त्याचमुळे तो योग्य निर्णय आमच्या सगळ्यांचा झालेला आहे.